Hello everyone. In this lecture we are going to discuss the next part, that is the classification. In previous lecture we have gone through the classification system of microorganisms. Various scientists have given various classification system, but most commonly accepted classification of microorganism systems are the Carnot's 3-kingdom classification, Whittaker's 5-kingdom classification, okay, and one of that is Linnaeus. Oh, sorry, no, it's not Linnaeus, but the scientist, that is Ernest Haeckel classification system. So most commonly accepted Ernest Haeckel classification system, Whittaker's 5-kingdom classification system, and Carnot's 3-kingdom classification system. आपण आपल्या सिलेबस मध्ये त्यापैकी व्हिटेकर 5-kingdom क्लासिफिकेशन आणि कार्लोस 3-kingdom क्लासिफिकेशन स्टडी करणार. त्यातला आज आपण जो पॉइंट स्टार्ट करतोय दॅट इज द व्हिटेकर्स 5-kingdom क्लासिफिकेशन. As I have already mentioned, it is the widely accepted classification system. कार्लोस सिस्टम असेल किंवा व्हिटेकर सिस्टम असेल खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फ्रॉम various point of views. So let's start the first point, that is Whittaker's 5-kingdom classification. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन का रिक्वायर्ड असतं, तर ऑब्व्हियसली एखादा ऑर्गॅनिझम आपल्याला नवीन आयडेंटिफाय करतो, तो कोणत्या जीनसमध्ये आहे, कोणत्या फॅमिलीमध्ये आहे, हे क्लासिफिकेशन केल्याशिवाय आपण त्याचा स्टडी करू शकत नाही. सो क्लासिफिकेशन इज ऑफ व्हेरी मच इम्पॉर्टन्स. मग क्लासिफिकेशनची जी मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी किंवा ओव्हरऑल लिव्हिंग थिंगसाठी जी क्लासिफिकेशन सिस्टम आहे दॅट इज 5-kingdom क्लासिफिकेशन गिवन बाय R.H. Whittaker, that is Robert Whittaker, in the year 1969. So in the 1969, Robert Whittaker he given an 5-kingdom classification system for all living things that are found to be present on the earth. किंगडम म्हणजे सगळ्यांना माहिती की हायेस्ट रँक जे असते, टॅक्झॉनॉमी आपण बघतो, टॅक्झॉनॉमी स्टडी करताना जे रँक्स असतात त्यातली सगळ्यात टॉपमोस्ट जी रँक असते त्याला आपण काय म्हणतो, किंगडम म्हणतो. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम बेसिक रँक, स्पेसीज, देन जीनस, देन फॅमिली, लाईकवाईज ऑर्डर, क्लास, फायलम, अँड देन फायनली सगळ्यात शेवटची रँक असते किंगडम. तर यांनी कोणत्याही स्पेसिस लेवल किंवा जीनस लेवलला क्लासिफिकेशन सिस्टम न देता किंगडम असे 5 त्यांनी क्लासिफाय केले. म्हणजे R.H. Whittaker he has classified all living organisms into 5 kingdoms. त्यांनी प्रत्येक किंगडम मध्ये एक प्रकारचा ऑर्गॅनिझम, दुसऱ्या ऑर्गॅनिझम, तिसऱ्या किंगडम मध्ये तिसऱ्या प्रकारचा ऑर्गॅनिझम. इथं ऑर्गॅनिझमचा मिनिंग आहे लिव्हिंग थिंग्स. सो अशा वेगवेगळ्या किंगडम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्स किंवा ओव्हरऑल जे प्लांट्स आणि लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना क्लासिफाय केले. मग क्लासिफिकेशन करताना कोणता क्रायटेरिया यूज केला, ऑन विच बेसिस हे हॅव क्लासिफाइड ऑल लिव्हिंग थिंग्स इनटू 5 kingdom. So based upon the cell structure, whether the cell is prokaryotic or eukaryotic, whether the cell contains cell wall or there is absence of cell wall, then body organization, whether the cell म्हणजे मल्टीसेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, whether it has systems, organs किंवा स्पेशलाइज्ड काही अपेंडेजेस असतील. सो बेस्ड अपॉन बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच ऑटोट्रॉपिक आहे, हेटेरोट्रॉपिक आहे, लाईकवाईज रिप्रोडक्शन ऑकर्स बाय सेक्शुअल वे बाय प्रोड्यूसिंग गॅमेट्स, और बायोसेक्शुअल वे बाय प्रोड्यूसिंग स्पोर्स, और बाय एनी अदर मेकॅनिझम, अँड फायनली द इंटर रिलेशनशिप फाउंड इन बिटवीन देम. म्हणजे हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत 5 किंगडम मधले, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं इंटर रिलेशनशिप असतं. सो बेस्ड अपॉन दैट इंटर रिलेशनशिप अँड रिमेनिंग कॅरेक्टर्स, Whittaker have classified all living things into 5 kingdoms. Those kingdoms are first Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. So these are the 5 kingdoms. Very important, लक्षात ठेवायचं हे 5 kingdom कोणते दिले व्हिटेकरनी, तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजा, प्लांटी अँड ॲनिमालिया. प्लांट आणि ॲनिमालिया हे म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सगळ्याच क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये आहेत. पण त्या व्यतिरिक्त या क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये त्यांनी फंजाचा एक किंगडम केला, प्रोटिस्टा एका किंगडम मध्ये आणि मोनेरा एका किंगडम मध्ये. मग या सगळ्या किंगडम मध्ये डिफरन्स काय आहे, यांच्यामध्ये कोणते कोणते लिव्हिंग थिंग्स येतात आणि त्यांच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपण आता डिस्कस करणार. ओके, हे 5 किंगडम आपण जेव्हा लक्षात ठेवतो त्यावेळी काही गोष्टी तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवायच्या, खूप इझी होऊन जाईल तुमच्यासाठी. पहिल्यांदा तुम्हाला हे 5 किंगडमची नावं ठेवावं लागेल लक्षात. नावं लक्षात ठेवल्यानंतर काही गोष्टी सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला बघायचे. म्हणजे एक्झाम्पल, वेदर दे आर प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिला ते प्रोकॅरियोट की युकॅरियोट्स, सेकंड युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर, थर्ड मोड ऑफ न्यूट्रिशन, हे सगळेच पॉइंट्स. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ऑटोट्रॉपिक आहे की हेटेरोट्रॉपिक आहे.
फोर्थ, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉल आहे का, असेल तर त्याच्यामध्ये कशापासून बनलेले आहे, आणि नसेल तर मग सेल वॉल म्हणजे कोणते कोणते ऑर्गॅनिम्स आहेत सेल वॉललेस. ओके, देन फायनल पॉइंट दॅट इज द एक्झाम्पल्स. म्हणजे या 5ही किंगडम मध्ये आपण आपल्या सिलेबसच्या पॉइंट व्ह्यूनी काय काय लक्षात ठेवायचं. फर्स्ट, दे वेदर दे आर प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मोड ऑफ न्यूट्रिशन, प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल, अँड फायनली देअर एक्झाम्पल्स. एवढं जर लक्षात ठेवलं, इट विल बी व्हेरी मच इझी फॉर यू ऑल. ओके, देन लेट्स स्टार्ट द फर्स्ट किंगडम, मोनेरा. So we are discussing the 5 kingdom classification given by Whittaker. त्यातला पहिला किंगडम जो आपण आता स्टडी करणार आहे that is the Monera. मोनेरा. ओके, आता मोनेरा या किंगडम मध्ये फर्स्ट मगाशी सांगितलं तसं की ते प्रोकॅरियोटिक आहेत की युकॅरियोटिक आहे हे लक्षात ठेवायचं. ऑल द मेंबर्स इन दिस किंगडम, मोनेरा मधले सगळे लिव्हिंग थिंग जे असतील, ऑल ऑफ देम आर प्रोकॅरियोटिक. सो ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द मोनेरा किंगडम आर प्रोकॅरियोटिक इन नेचर. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की ज्यांचा न्यूक्लियस हा पुअरली डेव्हलप असो, वेल डेव्हलप न्यूक्लियस त्यांच्यामध्ये नाही. सो ऑल ऑफ देम आर प्रोकॅरियोटिक हॅव्हिंग पुअरली डेव्हलप न्यूक्लियस. ओके, दे आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर सगळ्यात सगळे कसे आहेत, युनिसेल्युलर. हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला सगळीकडे. सो मोनेरा ऑल ऑफ देम आर प्रोकॅरियोटिक अँड ऑल ऑफ देम आर युनिसेल्युलर इन नेचर. आता जेव्हा प्रोकॅरियोटिक असतात त्यावेळी काय असणार आहे, ऑब्विसली न्यूक्लियर मेम्ब्रेन ऍब्सेंट असणार यांच्यामध्ये. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऍब्सेंट. ओके, सो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऍब्सेंट. ओके, as well as त्यांच्यामध्ये न्यूक्लिओलस नसतो. They also lack some of the organelles. So some organelles are also absent in these kind of organisms. Organelles कोणत्या कोणत्या नसतात तर मोस्टली त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, गोल्गी बॉडीज नसतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतं. ओके, सो दे लॅक्स दिस ऑर्गॅनिल्स. मायटोकॉन्ड्रिया इज फाउंड टू बी absent, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज आर absent. Okay, so some organelles are lacking in these organisms. म्हणजे या मोनेरा किंगडम मध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, जे काही ऑर्गॅनिम्स आहेत, ऑल ऑफ देम आर प्रोकॅरियोटिक, ऑल ऑफ देम आर युनिसेल्युलर. दे लॅक्स द न्यूक्लियर मेम्ब्रेन, दे लॅक्स द न्यूक्लिओलस, दे लॅक्स द ऑर्गॅनिल्स लाइक मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, एटसेट्रा एटसेट्रा. ओके, देन मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशन त्यांचा कसं असतं तर थोडासा वर्षात येईल. म्हणजे सम मेंबर्स आर ऑटोट्रॉपिक. Okay, so some members are autotrophic while some are heterotrophic in nature. Okay, so the members of the Monera kingdom, some are autotrophic and some are heterotrophic. What is the meaning of autotrophic? Means the organism which can synthesize their food on their own. स्वतःहून स्वतःचं न्यूक्लियन सिंथेसाइज करणारे. मग असे कोण असतात तर फोटोसिंथेटिक. सो ऑटोट्रॉपिक मोड काही त्यातले कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, आणि राहिले जे कसे आहेत ते हेटेरोट्रॉपिक आहेत. मीन्स दे डिपेंड ऑन अदर्स, दे डिपेंड ऑन ऑटोट्रॉप्स. मीन्स दीज आर नॉन फोटोसिंथेटिक. सो लक्षात ठेवा की काही मेंबर्स हे फोटोसिंथेटिक म्हणजेच ऑटोट्रॉपिक आहेत आणि काही हे हेटेरोट्रॉपिक म्हणजेच नॉन फोटोसिंथेटिक आहेत. ओके, सम members they shows presence of cell wall while some are without cell wall. म्हणजे काहींच्यामध्ये सेल वॉल असते तर काहींमध्ये सेल वॉल टोटली ऍब्सेंट असते. ओके, सो some are with cell wall and some are totally without cell wall. सो एवढं लक्षात ठेवा की या मोनेरा किंगडम मध्ये सगळे प्रोकॅरियोट्स आहेत. मग प्रोकॅरियोट्स जेवढे तुम्हाला कॅरेक्टर्स आठवतात ते तुम्ही इझिली तिथं लिहू शकता. क्लियर? एक्झाम्पल्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स विच आर प्रेझेंट इन दिस मोनेरा किंगडम. कोणते कोणते एक्झाम्पल्स असू शकतात तर सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया इट इज अ ब्लू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरिया हा फोटोसिंथेटिक आहे, ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो आपण त्याला. पण तो काही बॅक्टेरियाचे कॅरेक्टर शो करतो. म्हणजे इट इज ऑन द बॉर्डर ऑफ बॅक्टेरिया अँड अल्गी. इट शोज सम कॅरेक्टर्स ऑफ बॅक्टेरिया अँड सम कॅरेक्टर्स ऑफ अल्गी. त्यामुळे कम्प्लिटली आपण त्याला अल्गी पण म्हणत नाही, कम्प्लिटली बॅक्टेरिया नाही, पण त्याला आपण सगळ्यांना काय कन्सिडर करतो, दिस आर कन्सिडर्ड टू बी प्रोकॅरियोटिक. सो ब्लू ग्रीन अल्गी हा फोटोसिंथेटिक आहे, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे यांच्यामध्ये.
फक्त त्यांच्यात काय आहे की न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह असतो, पुअरली डेव्हलप्ड असतो, म्हणून त्यांना आपण प्रोकॅरियोटिक कन्सिडर करतो. सायनोबॅक्टेरिया सोडून हेड कोण आहेत सगळे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड देन बॅक्टेरिया. Bacteria are also supposed to be the member of Monera kingdom. Okay, so this is the first kingdom, that is Monera kingdom. बॅक्टेरिया मध्ये सुद्धा एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, मायकोप्लाझ्मा. आता मायकोप्लाझ्मा हा एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव स्पेसिफिकली का सांगतोय मी इथं, तर आपण एक कॅरेक्टर बघितलं बघा की सम मेंबर्स शोज सेल वॉल व्हाईल फ्यू मेंबर्स दे शोज और दे आर विदाउट सेल वॉल. काहींच्यामध्ये सेल वॉल नसते. त्याचं एक्झाम्पल आहे मायकोप्लाझ्मा. Mycoplasma, it is the smallest microorganism and that is without cell wall. त्याच्यामध्ये सेल वॉल ही नसते. So cyanobacteria, all the bacteria, सगळेच bacteria including mycoplasma, they are present or considered under the kingdom Monera as per Whittaker's 5 kingdom classification. Okay, so Monera kingdom म्हटलं की तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे की it is a unicellular, prokaryotic, mode of nutrition दोन्ही पण असतात. सायनोबॅक्टेरिया असेल तर तो ऑटोट्रोपिक असेल, बॅक्टेरिया असेल तर तो हेटेरोट्रोपिक असेल. काही बॅक्टेरिया थोडे ऑटोट्रोपिक आहेत, लाईक सल्फर बॅक्टेरिया किंवा ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, हे थोडेसे ऑटोट्रोपिक आहेत. सो दे शोज बोथ ऑटोट्रोपिक एज वेल एज हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सम और मेजॉरिटी ऑफ देम कंटेन सेल वॉल, काहींच्यामध्ये सेल वॉल नसते. एक्झाम्पल मायकोप्लाझ्मा. दिस इज द फर्स्ट किंगडम मोनेरा. आफ्टर मोनेरा let's start the second one, second kingdom, and that is Protista. Protista. So second kingdom is Protista. Now what are the characteristics of the members who are present in the Protista kingdom? Okay, तर Protista kingdom मध्ये आपण सुरुवातीला जसं बघितलं तसंच whether they are unicellular or multicellular, yes, they all are unicellular. सगळे कसे आहेत? Unicellular. Just like Monera, they are also unicellular. Then, whether they are prokaryotic or eukaryotic, this time Protista members are eukaryotic in nature. Eukaryotic आहेत. सगळे मेंबर्स आहेत eukaryotes आहेत. म्हणजे यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असणारा, ऑब्व्हियसली न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. यांच्यामध्ये सगळ्या मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनेलिज प्रेझेंट असतात. So all the members are unicellular as well as they are eukaryotic in nature. Okay. Then mode of nutrition कसा असतो यांचा? तर mode of nutrition again versatile. Some members are autotrophic while remaining are heterotrophic. म्हणजे दोन्ही पण mode of nutrition आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतील in the Protista kingdom. Okay, so autotrophic as well as heterotrophic. Some are photosynthetic, some are non-photosynthetic. Then त्याच्या सेलच्या बाहेर काही अपेंडेजेस प्रेझेंट असतात आणि त्या अपेंडेजेसचा यूज कशासाठी करतात ते? फॉर लोकोमोशन, मुवमेंटसाठी ते, किंवा समटाइम फॉर अटॅचमेंट करण्यासाठी किंवा लोकोमोशन करण्यासाठी ते काही अपेंडेजेस त्यांच्या सेल सरफेसवर प्रेझेंट असतात. लाईक दे शोज प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. Flagella is used for locomotion. Sometimes temporary organs like pseudopodia. Pseudopodia is also synthesized, and cilia are also found to be present in these members of Protista kingdom. So they possess some extracellular appendages. Extracellular म्हणजे सेलच्या बाहेर असतात. Flagella, pseudopodia and cilia. Okay. आता मी सांगितलं की मोड ऑफ न्यूट्रिशन यांचा कसा असतो? हेटेरोट्रॉपिक असतो किंवा ऑटोट्रॉपिक, दोन्ही पण आहेत. पण जे हेटेरोट्रॉपिक आहेत यांच्यामध्ये मॅक्झिमम कसे असतात तर सगळे किंवा ऑलमोस्ट ऑल ऑफ देम आर पॅरासाइटिक इन नेचर. पॅरासाइट्स असतात म्हणजे जे कोण हेटेरोट्रॉप आहेत ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात फॉर देअर न्यूट्रिशन. असे सगळेचे सगळे कोण असतात तर पॅरासाइटिक असतात. पॅरासाइटिक म्हणजे ऑर्गॅनिझम विच डिपेंड्स ऑन विच ग्रोज ऑन अनदर ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम तो दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर ग्रो होतो, त्याला किल करतो टू फुलफिल इट्स ओन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. सो जे कोण मेंबर्स हेटेरोट्रॉपिक आहेत ते सगळे कसे असतात? पॅरासाइटिक असतात. नाउ व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ द मेंबर्स फ्रॉम प्रोटिस्टा किंगडम? तर प्रोटिस्टामध्ये डायटम्स आहेत. डायटम मीन्स अल्गी, युनिसेल्युलर अल्गी.
and we know algae contains photosynthetic pigments. So algae shows autotrophic mode of nutrition. Diatoms are unicellular algae, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असतो. आणि यांच्यामध्ये अजून एक ऑर्गॅनिझम येतो दॅट इज प्रोटोझोआ. आणि प्रोटोझोआ कसा असतो तर तो इट इज अन पॅरासायटिक हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असतो त्यांच्यामध्ये. सो बोथ काइंड ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन आर ऑब्झर्व्ड इन दीज ऑर्गॅनिझम्स. प्रोटोझोआचे एक्झाम्पल माहिती असेल तुम्हाला, प्लाझ्मोडियम इज देअर. एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआ, प्लाझ्मोडियम, Paramecium. Okay, so these are couple of examples of protozoa. Large number of protozoans are there. Okay, so members of Protista, they are unicellular, eukaryotic, having both kind of nutrition, or mode of nutrition, that is autotrophic as well as heterotrophic. And examples are flagella and protozoa and diatoms. Then third kingdom, that is fungi. Now, what are the characteristics of the organisms which are present in this kingdom? Fungi are, or the members of this kingdom are found to be multicellular and eukaryotic. So these are multicellular and eukaryotic. Okay, so all the members in this kingdom are found to be multicellular and eukaryotic in nature. Now we are very well aware of what is meant by eukaryotes. आता त्याच्यानंतर पुढचा की फंजामधले या किंगडम मधले जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, दे आर प्युअरली सॅप्रोफायटिक इन नेचर. यापैकी कोणताही ऑर्गॅनिझम किंवा कोणताही स्पीसीज हा ऑटोट्रॉपिक नाही, दे आर प्युअरली सॅप्रोफायटिक इन नेचर. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम विच ग्रोज ऑन डेड अँड डिकेइंग मटेरियल. We have already discussed decomposition. जेव्हा एखादा डेड ॲनिमल असेल किंवा प्लांट पार्ट असेल सॉइलवर जेव्हा डिपॉझिट होतो त्यावेळी सॉइलमध्ये जे डिकम्पोज असते ते त्याच्यावर अटॅक करतात आणि अटॅक करून त्याचं काय करतात, डिकम्पोजिशन करत असतात बाय टू वेज, डिकेइंग अँड प्युट्रिफॅक्शन. सो डिकम्पोजर्स मध्ये सगळ्यात मेजर रोल कोण प्ले करत असतात तर ते असतं फंजाय. सो फंजाय आर प्युअरली डिकम्पोजर्स, दे आर सॅप्रोफायटिक इन नेचर. अँड मिनिंग ऑफ सॅप्रोफायटिक is they feeds or they grows on dead and decaying material, right? That's why they help in maintaining the elemental cycle. They are supposed to be nature's scavengers. Okay, mostly these are found in the soil. They possess cell wall. All members of the kingdom plant fungi, they possess cell wall, and cell wall is found to be made up of a polysaccharide called chitin. सो सेल वॉल ही कायटीन पॉलिसॅकराइड पासून बनलेले असते. कायटीन इट इज अन होमोपॉलिसॅकराइड आणि या होमोपॉलिसॅकराइड पासून यांची एक एक्झोस्केलेटन लाइक सेल वॉल बनलेली असते फंजाय ऑर्गॅनिझम्सची. ओके, सो मोड ऑफ न्यूट्रिशन याचा प्युअर टोटली हेटेरोट्रॉपिक आहे. दे आर विथ सेल वॉल. नाउ व्हाट आर द एक्झाम्पल्स ऑफ फंजाय और द मेंबर्स अंडर दिस कैटेगरी, अंडर दिस किंगडम आर ईस्ट. ईस्ट मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो, लाईक सॅक्टोमायसिस इज देअर, कॅन्डिडा इज देअर. देन मोल्ड, मोल्ड मध्ये सुद्धा खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. फिजारियम असेल, पेनिसिलियम असेल, रायझोपस असेल. ओके, सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ मोल्ड. दे ऑब्टेन द न्यूट्रिशन फ्रॉम द सॉइल मोस्टली, कारण सॉइल मधून ते त्यांचं मायसेलियम इंट्रोड्यूस करून त्यातून ते हार्वेस्ट करत असतात किंवा डिकम्पोजिशन पण आहे, डिकम्पोजिशन करून त्यातून न्यूट्रिशन हार्वेस्ट करत असतात. ओके, सो दीज आर हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. आता या फंगस जो आहे, फंगस एक इम्पॉर्टंट फीचर काय बघा, फंजायचं इम्पॉर्टंट फीचर. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ फंजाय इज दे शो सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर ऑर्गॅनिझम्स. So they shows the phenomenon of symbiosis. कारण मॅक्सिमम सिम्बायोसिस मध्ये इन्व्हॉल्व असलेले ऑर्गॅनिझम्स हे फंगसच असतात. एक्झाम्पल मायक्रोरायझा. मायक्रोरायझा म्हणजे काय तर फंजाय दे शोज अँड सिम्बायोटिक असोसिएशन विथ द रूट ऑफ हायर प्लांट्स.
जे हायर प्लांट्स असतात त्याच्या रूटला फंजाय कोलोनाइज करतो आणि मग तिथं त्यांच्यामध्ये एक म्युच्युअलिझम असतं, त्याला आपण काय म्हणतो मायकोरायझा. मायको मीन्स फंजाय, रायझा मीन्स रूट्स ऑफ प्लांट्स. सो रूट्स ऑफ प्लांट्स अँड फंजाय शोज अँड सिम्बायोटिक असोसिएशन. प्लांट काय प्रोव्हाइड करतो त्यांना न्यूट्रिशन स्पेस आणि फंजाय त्यांना सॉइल मधून मिनरल्स ऍब्सॉर्ब करून प्रोव्हाइड करत असतो. सो मायकोरायझा. वन ऑफ द मोस्ट ओल्डेस्ट असोसिएशन इज लाइकेन्स. Lichens means association between algae and fungi. Similar, algae provides photosynthetic material, nutrients provide करते, fungi त्यांना minerals absorb करून provide करते. So mycorrhiza, lichens, some fungi show association with the blue-green algae, cyanobacteria. Okay, so likewise, fungi are found to be present in a symbiotic association with other living things. So this is the third kingdom called as fungi. Then fourth kingdom, that is plantae. The name itself suggests all the members in this kingdom are supposed to be plants. So fourth, plantae. So as plants, they are multi-system living things. त्यामुळे ते सगळे कसे असणार आहेत multicellular. All of them are multicellular. All plants are supposed to be eukaryotic in nature. So they are multicellular eukaryotes. Okay. Mode of nutrition, no inigenesis. Yes, it is autotroph. All plants are autotrophic in nature. Means they are photosynthetic. They possess some pigments like chlorophyll, carotenoids, xanthophyll, etc., etc. So they are autotrophic in nature. They possess cell wall, and the cell wall is made up of cellulose. Cellulose is an homopolysaccharide made up of glucose monomers having beta 1,4 and beta 1,6 glycosidic linkages. So they possess the cell wall, and the cell wall is made up of the cellulosic material, autotrophic in nature. Plants shows variation in their body morphology. त्यांचं body organization असतं. So variation is there in their body organization, cell body differentiation, as well as based upon their vascular system. आता vascular system म्हणजे काय तर xylem, phloem. So based upon their body differentiation and their vascular system. Vascular system मध्ये xylem आहे की नाही, phloem present आहे की नाही, phloem present आहे की नाही, xylem sclerenchyma किंवा xylem parenchyma, similarly फ्लोएम स्क्लेरेंकामा हे सगळे प्रेझेंट आहेत की नाही, म्हणजे वस्क्युलर सेल्स कशा प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये, वस्क्युलर सिस्टीम कशी आहे, सिमिलरली त्यांच्यामध्ये सेल बॉडी डिफरेंशिएशन कसं आहे. सो बेस्ड अपॉन बॉडी डिफरेंशिएशन अँड वस्क्युलर सिस्टीम देर आर फर्दर डिव्हिजन्स ऑफ द प्लांटी. म्हणजे प्लांटिक किंगडम इज डिवायडेड इनटू डिव्हिजन्स. 5 डिव्हिजन्स आर देयर. सो द मेंबर्स ऑफ प्लांटिक किंगडम आर डिवायडेड इनटू 5 डिव्हिजन्स based upon their vascular system and body differentiation. And these divisions are Thallophyta, then Bryophyta, Pteridophyta, similarly Gymnosperms and Angiosperms. Gymnosperms and Angiosperms. So these are the 5 divisions of plants. Gymnosperms and Angiosperms. So Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, Gymnosperms and Angiosperms. These are the 5 divisions. Divisions कोणत्या बेसिसवर आहेत? त्यांच्या vascular system नुसार, presence or absence of xylem, phloem, and the types of cells involved in it, and based upon their body differentiation. सो मॉर्फोलॉजी किंवा त्याच्या वस्क्युलर सिस्टीम नुसार हे त्याचे 5 डिव्हिजन्स आहेत. प्लांटिंग सगळेचे सगळे कसे आहेत फोटोसिंथेटिक आहेत अँड मोस्ट ऑल ऑफ देम आर मल्टीसेल्युलर इन नेचर. एक्झाम्पल्स काय काय आहेत याचे? सो सिंपल, if you see the example of gymnosperm, you will find the cycas plant, or we will have pines. Okay, large number of plants. Example, angiosperm मध्ये flowering plants असतील, त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकता. मँगो ट्री असेल, मँगो प्लांट असेल, पाईन्स असेल, फर असेल, किंवा
cycas असेल, these are ferns. These are some examples of plantae members. So that is the fourth kingdom and that is called plantae. म्हणजे simply plants. And the final kingdom, the fifth kingdom is Animalia. Animalia. So what are the characteristics of Animalia? म्हणजेच animal. So Animalia, plants, plantae, fungi आणि राहिलेले मग बॅक्टेरिया, अल्गी आणि प्रोटोझोआ यांना आपण मग ते मोनेरा आणि प्रोटिस्टा मध्ये डिवाइड केलं आपण म्हणजे आर्यच वेटेक. ओके, सो नाउ व्हाट आर द कॅरेक्टर्स ऑफ एनिमलिया? सांगा पहिला युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. येस, मल्टीसेल्युलर. फोटोसिंथेटिक और नॉन फोटोसिंथेटिक? मल्टीसेल्युलर. इट इज हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक असा कोणता एनिमल नाही जो फोटोसिंथेसिस करतो? So their mode of nutrition is heterotropic. Multicellular, they are without cell wall. They do not possess a cell wall. So they are totally lacking the cell wall. Cell wall is absent in them. Mode of nutrition heterocellular, heterotrophic, and eukaryotic in nature. Nucleus is very well developed. Organelles are present, so they are eukaryotic in nature. So these are some characteristics, common characters of Animalia. पण Animalia मध्ये सुद्धा animals मध्ये स्पेशली we will find variation in their morphology, variation in their genome structure, variation in other characteristics. Especially animals are multi-organ system. They have multi-organ system. Multiple organs असतात, multiple systems असतात. Like they possess a digestive system, respiratory system, or endocrine, that is endocrine system. They possess reproductive system, nervous system, etc. etc. So they are multi-organ, multi-system animals or living things. The members in the Animalia are divided into the phylum. They are further divided into phyla, and many phylums are there. So the members of this kingdom Animalia is divided into phylums. Few example, that is Chordata. Chordata असेल किंवा Coelenterata असेल. Coelenterata असेल, Arthropoda, Mollusca. So these are some examples of the phyla in which the members of Animalia are divided. Okay, and finally the Animalia मध्ये जे animals येणार आहेत ते animals आपण डिवाइड करू. एक्झाम्पल्स काय तर हायड्रा असेल, जर आपण aquatic म्हटला हायड्रा असेल, शेल फिश असेल. बर्ड्स आर ऑल्सो कॅटेगराइज्ड अंडर दिस किंगडम. सो हायड्रा, शेल फिश, बर्ड्स, snakes, vertebrates, invertebrates. So these are some examples of Animalia kingdom. So R.H. Whittaker, he classified the living things into 5 kingdoms. All plants are classified into kingdom Animalia. All plants into Plantae. All animals are classified into Animalia. All fungi are classified into fungi category. But some algae are supposed to be present in the Protista, while Cyanobacteria is considered under Monera. Bacteria is considered under Monera, and Protozoa is considered under Protista. So this is all about the R.H. Whittaker 5 kingdom classification system. Okay, in the next lecture we will be discussing the Carlos 3 kingdom classification. Thank you.